नमस्कार मित्रांनो, ध्रुवी ज्योतिषमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्र ती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशीच नवीन ज्योतिषविषयकचे मनोरंजक व्हिडिओ पाहायला मिळतील. चला तर मित्रांनो, सुरू करूया आजचा वेगवेगळ्या तारखांमध्ये त्या तारखेची टोटल ही काय येते हे महत्त्वाचं आहे. तसंच या दिवसाची पूर्ण टोटल ही 9च येते. त्यामुळे पूर्णपणे हा मंगळ ग्रहाअंतर्गत येणारा हा नंबर आहे आणि हा दिवस आहे. या दिवशी चांगले आणि वाईट दोन्ही अनुभव तुम्हाला येऊ शकतात. तुमचा मूलांक आणि भाग्यांक काय आहे ह्यानुसार हे अनुभव तुम्हाला येऊ शकतात. आता आपण पाहणार आहोत की आजच्या दिवसामध्ये आपल्याला चांगली कुठली गोष्ट करता येईल. उद्याच्या या दिवसामध्ये तुम्हाला जर कुठलंही तुमचं महत्त्वाची एक विश पूर्ण करून घ्यायची असेल, मॅनिफेस्ट करायची असेल, तर त्यासाठी उद्याचा दिवस खूप चांगला आहे. उद्याच्या दिवशी ही विश तुम्हाला हनुमानजींकडे मागायची आहे. कारण पूर्ण वर्ष हे हनुमानजींच्या अंतर्गत येणार आहे. अंकज्योतिषनुसार 9 नंबर जो आहे, त्यांचा जो ग्रह जो आहे, तो मंगळ ग्रह आहे आणि मंगळ ग्रह हा हनुमानजींच्या आधिपत्याखाली येतो आणि हनुमानजींची जे कोणी आराधना करतात त्यांना रिझल्ट हे 100% चालेल. अशा प्रकारे आसन घेऊन हनुमान चालिसेचं पुस्तक हातामध्ये घेऊन तुम्हाला हनुमान चालिसा ही कमीत कमी 9 वेळा म्हणायची आहे. त्यामुळे तुमचं जे काही मॅनिफेस्ट तुम्ही करताय ती इच्छा पूर्ण होण्यासाठी पूर्णपणे तुम्हाला मदत होईल. तुमची विश हनुमान चालिसा सुरू होण्याआधी तुम्हाला मांडायची आहे. हनुमानजीच्या चरणी फुलं वाहून त्या फुलावरती पाणी घेऊन ती विश त्या फुलांवरती पाण्याच्या स्वरूपात तुम्हाला सोडायची आहे. त्यानंतर तुम्ही तुमची हनुमान चालिसा पूर्ण करायची आहे. आणि अशा प्रकारे जर तुम्ही हनुमान चालिसा पूर्ण केलं तर तुमची जी काही विश असेल ती पुढच्या काही दिवसांमध्येच तुम्हाला पूर्ण झालेली 100% दिसेल. त्यात काळजी कुठली घ्यायची तर ते मी तुम्हाला सांगतो. जर तुमचा मूलांक हा 8 असेल किंवा 1 असेल, तर अशा नंबरसाठी उद्या लाल रंगाचे कपडे आपल्याला बिलकुल घालायचे नाही आहेत किंवा लाल रंगापासून दूर राहायचा प्रयत्न करायचा आहे. बाकी नंबरसाठी जर आपण काळजी घ्यायची म्हटलं तर 4 नंबरसाठीही काळ्या रंगाचा वापर उद्या करायचा नाही आहे. 3 नंबरसाठी कुठलंही स्पेसिफिक क्रायटेरिया नाही आहे. 3 नंबरला कुठलाही अडचण उद्याच्या याच्यामध्ये नाही आहे. 3 नंबरनी जर पूजेमध्ये अजून चांगल्या प्रकारे काही नवीन गोष्टी करता येत असेल तर त्या केल्या तरी चालतात. 3, 5, 7 ह्या नंबरसाठी कुठलाही क्रायटेरिया नाही आहे. मात्र जे नंबर आपण सांगितले 4 आहे, 8 आहे किंवा 1 आहे, तर हे ज्या लोकांचे मूलांक असतील त्यांनी थोडीशी काळजी उद्याच्या दिवसामध्ये घ्यायला हवी. कुठलेही वाद जर तुमचे कोणाशी होत असतील तर ते वाद उद्याच्या दिवसामध्ये टाळायचा प्रयत्न करायला हवा. तुमची पैशाची काही कामं असतील तर ती पैशाची कामं ही उद्याच्या दिवसापुरती थांबून नंतर जरी केली तरी चालतील. आजचा अंकज्योतिषचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या अनेक मित्रांपर्यंत, त्यांना याचा फायदा होईल. धन्यवाद.